आमचं सकाळी 7ला पंचिंग 7:05ला जे पंचिंग होतं, ते 5:05ला संपलं, की मग 5 ते जवळ-जवळ 9-10 इथपर्यंत ओहो! मी प्रॅक्टिसेस केलेल्या. बरं, बरं. आणि त्या नाटकाचं नाव होतं प्रसंगोत्पात. त्या प्रसंगोत्पात. हां, हं. जे गिरीशने लिहिलं होतं. तर हं. मी गिरीशला बोलावलं होतं, की गिरीश कुलकर्णी हो. त्यांनी बसवायला ये म्हणून. आणि त्या नाटकाचा प्रयोग आता त्या 3 मेला आणि 30 एप्रिलला माझी आई गेली. ओह! आणि ओके. मग ते सगळे म्हणजे कष्ट पाण्यात आणि बरोबर. हां. सकाळी आईशी माझं बोलणं झालं होतं, की "अरे, मला तुमच्या नाटकाला यायचंय." हां. तर मी म्हटलं, "अरे, किती लोक आहेत तुमच्याकडे म्हणजे तुझ्या सेक्शनला?" बरोबर. 150 तिकीट आहेत माझ्याकडे. तू हां, ही घेऊन सगळ्यांना. असं हां, झालं होतं. हां. आणि मग नंतर असं झाल्यावरती मग सगळ्यांचंच म्हणजे हे गेलं, हो, की आता अर्थात. नको करायला असं. हं, मग मी गिरीशला सांगितलं होतं, की हे नाटक व्हायला पाहिजे. हं. मग तो म्हटला, की "तू तुझं हे कर आणि ये तिकडे." आणि मग ते नाटक केलं आम्ही आणि त्या नाटकात सगळे रेफरन्स आई-वडिलांचेच होते. अरे बापरे! ते सस्टेन केलं आणि मग नंतर जेव्हा नाटक संपलं तेव्हा मग तो तुमचा शो करायला तो